राज्यातील काही आदिवासी बहुल भागात कोलामी, माडिया, गोंडी, वारली यांसारख्या भाषांचा वापर दैनंदिन व्यवहारात केला जातो, तर या भागातील विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिक्षण दिले जाते. शैक्षणिक भाषेचा विरोधाभास तसेच मातृभाषेतील बालवाचन पुस्तकांअभावी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. त्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाने 1ली ते 4थीच्या क्रमिक पुस्तकांचे 12 स्थानिक बोलीभाषांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. टप्प्याटप्प्याने ही पुस्तके उपलब्ध होणार असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेत शिक्षण मिळणार आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेत शिक्षण मिळावे यासाठी केंद्रीय जनजाती कार्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार इयत्ता 1ली ते 4थीच्या मराठी बालभारती क्रमिक पाठ्यपुस्तकांचे महाराष्ट्रातील कोरकू, गोंडी, भिल्ल, माथवाडी, मावची, माडिया, कोलामी, भिल बसावे, भिल भिलाबू, वारली, कोकणा, कोकणी, पावरी, कातकरी या 12 बोलीभाषेत अनुवाद करण्यात येणार आहे. आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात TRTIने त्यांच्याकडे असलेल्या बालभारतीच्या क्रमिक पुस्तकांचे भाषांतर करून शासकीय आश्रमशाळांसाठी उपलब्ध केले. त्या माध्यमातून आदिवासी बहुल भागातील इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थी आणि शिक्षकांना बोलीभाषेतून प्रमाण भाषेकडे नेले जाणार आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.